सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराड जेलची हवा खातोय। आता याच वाल्मिक कराडची राज्यामध्ये अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं बोललं जातंय। बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड नंतर आता सोलापूरमध्ये सुद्धा वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। कधी काळी घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडनं इतकी माया कशी जमवली हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आका इतने करोड़ लेके तू जाएगा कहाँ? 7 शॉप आकाने बुक केले, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। वाल्मिक कराडची तब्बल 1500 कोटींची संपत्ती असल्याचा आमदार सुरेश धसांनी केलेला आरोप खरा होताना दिसतोय। कारण जेलमध्ये जाताच आकाच्या मालमत्तेची माहिती बाहेर येऊ लागली। पुण्यातच 5 फ्लॅटसह 2 ऑफिसेस असल्याचं समोर आले। त्यामुळे घरगडी ते कोट्यावधींचा मालक वाल्मिकी कराडचा हा प्रवास डोळे विस्फारणार आहे। वाल्मिक कराडची कुठे मालमत्ता? वाल्मिक कराडसह पहिली पत्नी मंजिरीच्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट, किंमत अंदाजे 3.25 कोटी। पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट, किंमत अंदाजे 1 कोटी। वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात 2 ऑफिसेस, किंमत अंदाजे 20 कोटी। ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरच्या एमनोरा टाउनशिप मध्ये 2 फ्लॅट्स, किंमत अंदाजे 3 कोटी। ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्याच्या खराडीत 1 फ्लॅट, किंमत अंदाजे 2 कोटी। वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहेत। त्या वाल्मिक कराडांची पुण्यातल्या FC रोडवरील एका नामांकित उद्योजक बिल्डरकडे 6व्या मजल्यावर 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस याने केलेला आहे। सध्या आपण जे पाहतोय ते हीच जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगच्या संदर्भात सुरेश धस याने पैठणमधील मोर्चामध्ये आरोप केलेले होते। ही जी बिल्डिंग आहे ती पुण्यातल्या FC रोडवर आहे आणि यामध्ये सुरेश धस यांनी वाल्मिक कराडचे 7 शॉप असल्याचा आरोप केलेला आहे। फ्लॅट्स आणि ऑफिसेससह वाल्मिक कराडनं ठिकठिकाणी शेकडो एकर जमीन घेतल्याचंही बोललं जाते। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे 35 एकर शेतजमीन असल्याचंही समोर आले। एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्याच्या कालावधीत सुमारे 1.5 कोटींची शेतजमीन खरेदी केल्याचं उघड झालंय। इथं मोसंबी, नारळ, आंब्यांची बाग असून लातूरचं एक कुटुंब या शेतीची देखभाल करतंय। वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती मंगल जाधव आहेत आम्हाला समजलं आणि आमच्या ग्रामपंचायत ग्रुपवर ज्यावेळेस त्यांचं ही 36 एकराचे ज्यावेळेस उतारे सुटले त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ही वाल्मिक कराडची जमीन इथं आहे। कर्मचारीही तिकडल्या त्यांच्या साईडचे जाती बाबा रेणापूर, लातूर ह्या भागातलेच कर्मचारी आणून त्यांनी इथं देखभाल करण्यासाठी ठेवलेले आहेत। ही कोट्यावधी रुपयाची इस्टेट जवळजवळ बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वीपासून यांनी खरेदी केली असा अंदाज आहे। ह्या जमिनीचा मलाही माहिती नव्हतं। जोपर्यंत हे प्रकरण उघडकीस आलं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती एक डिजिटल उतारा दिसला तेव्हा समजलं की आपल्या गावात त्यांची जमीन आहे। त्याच्या अगोदर आम्हाला काय माहिती नव्हतं। आल्यावर सरांनी पगार ठरवला 7-7 हजार रुपये महिना तुम्हाला देतो आणि तुम्ही लय दिवसाचं काम आहे तुम्हाला, तुम्ही करत राहा। आणि त्यानेच आम्हाला एवढे दिवस आणलं, काम फिम सांगायचे, पैसे द्यायचे वेळोवेळा। पण आता ते जवळजवळ 2-2.5 महिने झाले, 3 महिने होत आले। आता काय म्हणजे पगार मिळले नाही अजून। काय आम्ही कुणाकडे फोन करायचा म्हणजे फोन नंबर नाही, फोन नाही। सरांनी पाठीमागं 1-2 वेळेस 3 वेळेस सांगितलं की बाबा तुम्ही काम करत राहा, तुमचे पैसे मिळून जातील वेळोवेळा। आतापर्यंत वाल्मिक कराडसह त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेली अधिकृत मालमत्ता समोर आली आहे। मात्र याच बरोबर त्यानं आपल्या निकटवर्तीयांच्या नावानेही कोट्यावधींची संपत्ती घेतल्याचा आरोप होतोय। कराडच्या संपत्तीबाबत धस यांचा दावा। बीड, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात शेतजमीन। बीडच्या सिमरी पारगावात सुदाम निरोडेंच्या नावे 50 एकर जमीन। बीडच्या सिमरी पारगावात मनीषा नरोडेच्या नावी 10 ते 12 एकर जमीन। बीडच्या सिमरी पारगावात योक्षे काकडीच्या नावे 15 ते 20 एकर जमीन। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये मंगल जाधवांच्या नावे 10 ते 15 एकर जमीन। पुण्यातील मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावे 75 कोटींचा फ्लोर। बीड जिल्ह्यात 7 वाईन शॉप,
या प्रत्येकी दुकानांची किंमत 5 कोटी. एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत, 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत. 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणलेली गोष्ट नाही आहेत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज. कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज. प्रत्येक जण आपापले घरं दारं करून राहतातच ना. का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे काय झोपटपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या. आम्ही त्याचे लोन पे केलेले आहेत त्या गोष्टी सगळ्या. तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता. तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत. पत्रकार परिषद सुरू झाल्यापासून प्रत्येक 1 मिनिट उत्तर ऐक ना. तर प्रत्येक वाक्यात तुम्ही टोकताय. प्रत्येक वाक्यात तू आता 1 मिनिट थांबा, उत्तर ऐका. प्रत्येक वाक्यात टोकायचा अधिकार नाही आहे. कधी काळी घरगाडी असणाऱ्या वाल्मिक कराडनं एवढी माया कशी जमवली हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात इतकी संपत्ती नक्कीच चांगल्या कामातून कमवली नसणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. त्यामुळं बीडचा आका संपत्ती हजारो खोका असं म्हणण्याची वेळ आली. सोलापूरहून अनिकेत गायकवाड आणि गणेश गोडसेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.